नमस्कार रसिक हो. आठवणीची साठवण एक शब्दप्रवासच्या रमलकुंडच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 16 जानेवारी अर्थात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृती दिन. त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कामाला आपलं कायमच अभिवादन असणार आहे, कारण आज त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणून स्त्रिया असतील किंवा इतर अनेक समाजातल्या सुधारणा असतील, या भरीव काम आपलं पुढे येऊ शकलं. अनेक सभांचं खरोखर एक पितृत्व त्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला कायमच आलेलं दिसून येतं. आज त्या अनुषंगानं त्या भूमिका ज्यांनी छोट्या पडद्यावर साकारले ते विक्रम गायकवाड आपल्याबरोबर आहेत. पण त्यांचा ह्या क्षेत्रातला प्रवास, त्यांची ती भूमिका करतानाचे त्यांचे अनुभव, हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार. 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 त्या भूमिकेबद्दल आपण बोलूच, पण ह्या क्षेत्राकडे कधी वळला? मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच ठरवलं होतं की अभिनय क्षेत्रातच आपण काम करायचंय. आणि त्या अनुषंगाने मी कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक एकांकिका स्पर्धा किंवा व्यावसायिक नाटक सुद्धा मी इनफॅक्ट कॉलेजमध्ये सुरू केलं होतं. रायगडाला जेव्हा जाग येते ते मी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असतानाच व्यावसायिक नाटक करायला लागलो होतो. अच्छा, पण मग हे व्यावसायिक नाटकाकडनं, म्हणजे नाटकाची पार्श्वभूमी, रंगभूमीची पार्श्वभूमी तर होतीच, पण त्याकडनं पडद्यावरती कसं येणं झालं? तो एक ती प्रोग्रेशन असतेच ना. प्रत्येक कलाकाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळे नाटक करता करता सिरियल्स करता करता फिल्म्स, याच्यासाठी प्रत्येक कलाकाराची धडपड असतेच. तशी मी पण काम शोधत पर्यंत आलो. पण त्याच्यामध्ये उंच माझा झोका हा एक वेगळ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरला करिअरचा, तर त्याबद्दल काय सांगा? उंच माझा झोका ही खरंच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होती आणि खूप शिकायला मिळालं त्या मालिकेतून मला. आणि खूप छान मला रिस्पॉन्स आला त्या अभिनयाबद्दल. खूप लोकांनी कौतुक केलं. त्याच्या आधी पण मी काम करत होतो, नाटकांमध्ये असेल, सिरियल्समध्ये असेल, पण जी फेस व्हॅल्यू जी आपण म्हणू शकतो ती तेवढी नव्हती मिळाली, जी मला उंच माझा झोकाने दिली. आणि मुळात आहे ना, एका इतक्या महान थोर माणसाची भूमिका करायला मिळणं ही खूप जबाबदारी असते. आणि मला ती इनिशियली भीती होती की मी खूप म्हणजे स्ट्रगलिंग ॲक्टर असताना अचानक मला एक मोठी भूमिका, मोठी जबाबदारी मिळतीये, तर ती मी पेलू शकेन की नाही. पण ज्या माणसांची आपण भूमिका करतो त्यांचेच मला असं वाटतं कधी कधी आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि ती आपल्या हातून घडून जाते. आपण निमित्त असतो, पण तेच लोक आपल्याकडून करवून घेत असतात. खरंच आहे, म्हणजे एक माइलस्टोन झी मराठीच्या त्या संपूर्ण मालिका जगातलं असं आपण म्हणू शकतो. पुन्हा पुन्हा पाहावी. पण ती मालिका मिळण्याकरता कास्ट कशा पद्धतीने झालं होतं? कास्ट तर मी माझ्या डोळ्यांमुळे झालो. अच्छा. त्यांचा तो क्रायटेरिया होता की घरा मुलगा हवा. पण ऑडिशन्स जनरल ज्या 250-300 मुलांच्या ऑडिशन झाल्या होत्या, त्याच्यात मी रांगेत उभं राहूनच ऑडिशन दिली होती आणि त्याच्यात मी शॉर्टलिस्ट झालो. मग पुन्हा विथ लुक एक लुक टेस्ट झाली आणि झालं माझं सिलेक्शन. तेच मला एक काय म्हणू आपण की डोळ्यांमुळे मिळाली असं जसं तुम्ही सांगितलं. पण त्याच्याकरता अभ्यास कसा करावा लागतो? कारण तो काळच पूर्ण वेगळा होता. अगदी म्हणजे आपल्याला दर 2 मिनिटाला मोबाईल पाहायची सवय असते आणि तिथे मोबाईल काय साधा दिवा सुद्धा नव्हता. तर त्या काळाशी कसं मॅच? अभ्यास तर करावाच लागतो. मुळात काय होतं, यांचे काही रेफरन्सेस नाही मिळत. म्हणजे काही नेते जे आहेत ना, म्हणजे लोकमान्य टिळक असतील, गांधीजी असतील, इव्हन सावरकर असतील, त्यांचं तुम्हाला काहीतरी व्हिडिओ फुटेज मिळतं. न्यायमूर्तींचं काहीच फुटेज नव्हतं. इव्हन पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला 10वी पर्यंत एक 5वी का 6वीच्या पुस्तकात एक छोटासा 4 ओळींचा पॅराग्राफ आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे समाज सुधारक म्हणून 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर मालिका माझ्या हातात येईपर्यंत मलाही फारशी माहिती नव्हती. पण फायदा असा झाला त्या काळात की माझ्याकडे काही दुसरं काम नव्हतं. म्हणजे एक सिरियल करत होतो, इथे लीड करायची, त्यामुळे ती सोडावी लागणार होती. मग मी ती त्यांना रिक्वेस्ट केली की मला इथे झीवर लीड मिळते, रानड्यांची भूमिका करायला मिळते. मग त्यांनी मला फ्री केलं. हां. आणि आमचे डिसेंबरमध्ये शूट सुरू होणं एक्सपेक्टेड होतं, पण ते सेट रेडी नसल्यामुळे 2-3 महिने लांबणीवर गेलं. आणि तेव्हा मी शेअरिंगमध्ये राहत होतो, माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि घरात टीव्ही नव्हता, काही नव्हतं, एंटरटेनमेंटचं साधन दुसरं काही नव्हतं. आणि माझ्याकडं अँड्रॉइड फोन पण नव्हता तेव्हा, साधा आपला फक्त कॉलिंगचा फोन होता. त्यामुळे मी जेवढी माहिती
रानडेंची पुस्तकं त्यांनी लिहिलेली, त्यांच्यावर लिहिलेली, रमाबाईंनी लिहिलेली त्यांच्यावर किंवा रमाबाईंबद्दल लिहिलेली जेवढी पुस्तकं मला मिळाली तेवढी सगळी आणून घरात जवळपास 3 महिने मी घरात बसून फक्त ती पुस्तकं वाचत होतो. म्हणजे ते लगे रहो मुन्नाबाईंमध्ये जसं तो गांधीजी त्याच्या डोक्यात घुसतात तसं झालं होतं माझं. 3 महिने सलग फक्त पुस्तक. हे पुस्तक त्या न्यायमूर्ती जपळगावकरांनी लिहिलेलं 3 न्यायमूर्ती नावाचं पुस्तक असेल किंवा रमाबाईंनी लिहिलेली पुस्तकं असतील, ती पारायण झाली माझी. पण त्याचा फायदा ती भाषा आत्मसात करायला झाला का? नक्कीच नक्कीच. मी म्हणजे आमच्या मालिकेत तुम्ही पाहिलं असेल तर त्या रमाबाई माधवरावांना स्वतः म्हणायचं. तर तो पण रेफरन्स वीरेन सरांनी त्याच्यातनच घेतला होता की त्यांचं जे पुस्तक आहे रमाबाईंचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यात कुठेही त्यांनी रानडे, महादेवराव, आबा असा उल्लेख केला नाही, ते स्वतः असा उल्लेख केलाय. त्यामुळे ते स्वतः हे झालं. म्हणजे बांधणी करणे जे होते मालिकेचं आणि मालिकेतल्या पात्रांचं, त्याचा या डॉक्युमेंटेशनचा खूप फायदा झाला. हा झाला डॉक्युमेंटेशनचा भाग. पण जसं तुम्ही म्हणालात की कुठलंही फुटेज अवेलेबल नाही, व्हिडिओ फुटेज अवेलेबल नाही, तर त्या लकबी कशा होतोय? लकबी ते जे डॉक्युमेंटेशन होतं त्याच्यातच एक एक गोष्ट उलगडत गेली. आम्ही सगळ्यांनीच खूप वेळा ती पुस्तकं वाचल्यामुळे, जसं महादेवराव चालताना फिरताना तुकारामांचे अभंग बोलायचे, तर मग मी ते तुकारामांची गाथा पण आणली, ती अख्खी वाचली. मग मी कुठला सीन आधी झालाय, कुठला सीन याच्या नंतर होणार आहे आणि कुठे फेरफटका मारतायत त्यानुसार मग एखादा अभंग निवडायचो आणि मग तो फेरफटका मारताना तो अभंग गुणगुणत बडबडत असे फेरफटके मारायचो. त्या गोष्टींचा पण खूप फायदा झाला. किंवा त्यांना डोळ्यांचा त्रास होता, नंतर ते स्पॅझमचे अटॅक यायला लागले, त्याचा सगळ्याचा उल्लेख असल्यामुळे त्या तशा बिल्ड करता आला, ग्राफ तो तसा घेऊन जाता आला. पण तो जो सेट होता तो सेटही अतिशय भव्यदिव्य सेट होता. म्हणजे जवळपास एखाद्या फिल्मचा सेट असावा इतपत तो सेट होता. तर त्याच्याशी कसं जुळवून घेतलं? तो ऍक्च्युअल बांधला गेला होता वाडा, आणि तो फिल्म सिटी मध्ये लँड घेऊन तर वाडा बांधला गेला होता. त्यामुळे ना तुम्ही सकाळी एकदा सेटवर गेलात ना की तुम्हाला त्या काळात गेल्याचा, त्या रानड्यांच्या घरात गेल्याचा हा फील आपोआप यायचा, ज्याने तुमचं 50% काम होऊन जातं. कारण अदरवाईज कसं होतं मालिकांना की याच्या घराचा सेट इथे लागलाय, त्याच्या घराचा सेट तिकडे लागलाय, एक अंधेरीत शूट करतोय, नंतर मग आपण बोरिवलीत शूट करतोय, कोण मीरा रोडला शूट करतोय. त्यामुळे ते ना कॅरी करता येत नाही, रोज अवघड जातं. म्हणजे कॅरी ऑब्व्हियसली करावं लागतं कारण आपल्याला कॅमेरा फेस करायचा आहे. पण जेव्हा एकच सेट असतो पूर्ण काळ स्टार्ट टू एंड, तेव्हा आपण त्याच्याशी खूप कनेक्ट होतो आणि असं वाटायला लागतं की हा तोच वाडा आहे त्या काळातला ज्याच्यात आपण शूट करतोय. आणि त्याचा खूप फायदा होतो. इव्हन जी भांडी वगैरे होती, पितळेची भांडी, ती जेन्युअन वाटावी म्हणून काही वाट्या चमच्यांसाठी आमचे जे आर्ट डिरेक्टर होते ते बेळगावला गेले होते. इकडे मिळत नव्हते तसं त्या काळातले, कारण तसं ते सधन कुटुंब असल्यामुळे त्यांचं आणि मोठं कुटुंब होतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित होतं. ती खुर्ची, आराम खुर्ची असेल किंवा त्यांचं बसायचं ते किंवा वाट्या चमचे असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकेका ठिकाणाहून शोधून आणल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्याच्यात ती ऑथेंटिसिटी होती. म्हणजे आपल्याला तिथे गेल्यानंतर कुठेही आपण नाटकी काहीतरी करतोय असं वाटायचं नाही कधीच. ही प्रॉपर्टीची ऑथेंटिसिटी तुम्ही सांगितली की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रॉपर्टी तितकी छान मेंटेन केलेली होती. म्हणजे अगदी त्याच्यात दिसणारा झोपाळा सुद्धा ट्रेडिशनल असल्यामुळे तिथपासून ती आपल्याला सुरुवात झालेली दिसते. पण ह्या सगळ्या बरोबरीने संवादांची जी भाषा होती, जे शब्द होते, ते कसे वापरले होते? कारण ते ह्या काळाशी अजिबातच सुसंगत नाहीये. नक्कीच नाहीत. कारण आम्हाला इव्हन ऑडिशनला सुद्धा हा प्रॉब्लेम यायचा की आपण पटकन करायला हवं हे, तर तिथे प्रत्येक वेळेस करावयास हवे, जावयास हवे, अशी भाषा होती. इव्हन माधवरावांनी ज्या सभांची स्थापना केली, म्हणजे वक्तृत्वोत्तेजक सभा असेल, ह्या शब्दाचा उच्चार करतानाच बऱ्याच लोकांची बंबेरी उडायची. आताच्या काळात आपण कोण बोलतो असं? वक्तृत्वोत्तेजक सभा किंवा विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभा, अशा ज्या सभा होत्या, त्यामुळे हे शब्द खूप सुरुवातीला जड जायचे. आणि ते कसं होतं, एवढा आपण खूप एम्फसाइज करून किंवा जोर देऊन एखादा शब्द बोलायला गेलो ना की तो नाटकी वाटण्याची शक्यता असते. मी शुद्ध बोलतोय याचा भाव निर्माण करणं
हे फार नाटकी असतं. त्यामुळे ती खूप कसरत होती सगळ्यांसाठीच. म्हणजे पटकन कोणी मुली काही चूक झाली की पटकन सॉरी म्हणायच्या, ज्या आलवणात असायच्या त्यांना ते अलाउड नव्हतं. म्हणजे हे शूट करताना ते गमती जमती भाषांच्या तर खूप व्हायच्या आमच्या इथं. पण नंतर सगळ्याच कलाकारांना याचा फायदा झाला पुढच्या काळात, आम्हाला सगळ्यांनाच. कारण ती एक भाषा, त्या भाषेचं महत्त्व, त्या शब्दाचा जोर, ह्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आपण प्रॉपर प्रमाण भाषेत जेव्हा बोलतो ना तेव्हा लक्षात येतं. अदरवाईज आपण एकमेकांशी बोलताना सहज फेकतो, नुसते शब्द टाकतो, पण त्या प्रत्येक शब्दाला एक वजन असतं, त्याच्यामागे एक शास्त्र असतं. ह्या गोष्टी ती मालिका करताना आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि जडजड शब्द सहजतेनं बोलण्याची आहे ना खूप प्रॅक्टिस करावी लागते. ती तो एक वर्कशॉप झाला 1.5 वर्षाचा. पण हा जो शब्दांचा वर्कशॉप, पण स्पेशली तुम्हाला अशी मोनोलॉग भाषणाच्या भाषणं होती, तर त्यावेळेला काय व्हायचं? बऱ्याचदा मी अगदीच खूप म्हणजे माधवरावांनी त्यांच्या वकिलाला त्यांची विल, मृत्यूपत्र जे सांगितलं होतं त्याचा एक शॉट होता. जवळपास 12 पानांचा तो मला एकट्याला बोलायची होती, 12 पानं, म्हणून तो एक दिवस आधी नेला होता. आणि तो असा राऊंड ट्रॉली करून 1 शॉट शूट करायचा होता तो. मग मी तो एक दिवस नेला, कारण त्याच्यात खूप होतं. आमचे सावत्र बंधू निळकंठरावांना इकडची प्रॉपर्टी द्यायची आहे, रमाबाईंना लोणावळ्याची प्रॉपर्टी द्यायची आहे, त्याच्यात येणारं उत्पन्न रमाबाई हयात असेपर्यंत रमाबाईंना मिळेल, रमाबाईंच्या नंतर त्याच्यातलं उत्पन्न निळकंठरावांना जाईल, त्याच्यानंतर कुठली तरी एक अंधशाळा आहे तिथे एवढी देणगी दर वर्षी देण्यात यावी, त्याच्यानंतर महिलांची एक काहीतरी तिथे एक देणगी देण्यात यावी, असं खूप क्लिष्ट आणि एक हे होतं. पण मग मी ते नेऊन पाठ केलं, ते वाचलं, त्याच्यावर विचार केला आणि मग ते झालं वर्कआउट. पण भाषणं जी असायची, जी ऐनवेळी मिळायची, तेव्हा थोडा त्रास व्हायचा, कारण ती भाषा आपल्याला हे नाही करता येत. आत्ताच्या काळातली जर कंटेम्पररी मालिका असेल तर तुम्ही पटकन या शब्दाच्या ऐवजी तो शब्द टाकू शकता. पण इथे तुम्हाला गाण्यासारखं, मुक्तछंदासारखं हे लक्षात ठेवावे लागतात डायलॉग्स, की जेणेकरून ते खोटं वाटायला नको किंवा ती डिग्निटी सुटायला नको कुठेही. कारण काय होतं, कधी कधी आपण बोलून जातो एखादा शब्द, शूट करणाऱ्याला लक्षात येत नाही, डिरेक्शनला लक्षात येत नाही, कारण एखादा छोटासा शब्द असतो तो, पण तो शब्द जेव्हा टेलिकास्ट होतो ना तेव्हा खूप मॅटर करतो. त्यामुळे ते सांभाळणं खूप महत्वाचं होतं. म्हणजे दिसताना अगदी छोटासा काही सेकंदाचा भाग दिसतो, पण तो इम्पॅक्ट मध्ये खूप जास्त होऊन जातो. आणि अशा मालिकांकडे ना क्रिटिक्सचं खूप लक्ष असतं. प्रेक्षक खूप डोळ्यात तेल घालून अशा मालिका बघतात. म्हणजे मला एक गोष्ट आठवतीये, एक सीन होता ज्याच्यात मी लिहित असतो काहीतरी आणि रमाबाई भजी आणून देतात आत्ताच तळलेल्या, तर मी एका हाताने लिहित असतो आणि त्या देतात. तो सीन असताना चुकून मी डाव्या हाताने उचलला आणि ती खाल्लं बजव. तर त्याच्यावर वाचकांचा पत्रव्यवहार मध्ये लिहून आलं होतं, माधवराव रानडे डाव्या हाताने अन्न खातीलच कसे, असं लिहून आलं. आणि ते खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप जपाव्या लागतात. एक संपूर्ण काळ उभा करताना जसं म्हटलं की भाषा असते, संवाद असतात, तसे न बोलणारा पण खूप इम्पॉर्टंट असणारा वेशभूषेचा एक खूप मोठा घटक असतो. तो कसा कॅरी केला? कारण तेही कॅरी करणं इतकं सोपं नाहीये. मला ती काळ्या रंगाची जोधपुरी असायची, म्हणजे जवळपास 80% मी मालिकेत त्या काळ्या जोधपुरीमध्ये दिसलोय. ती हेवी होती खूप आणि अदरवाईज त्रास नाही व्हायचा. पण मुंबईत हा जो आपला उन्हाळ्याचा काळ असतो तेव्हा प्रचंड त्रास व्हायचा. पण त्याचा एक फायदा होतो कॉस्ट्युमचा. कॉस्ट्युम गेटअप सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्ही आरशासमोर बघता तेव्हा तुम्ही आत्ताच्या काळातले राहिलेले नसता. म्हणजे त्याचा तो अटायर, त्याच्यानंतर त्याचं सावरून धोतर असेल किंवा बायकांच्या नऊवाऱ्या असेल, त्याच्यातून सावरून बसणं हे जीन्स आणि स्कर्ट्सपेक्षा खूप वेगळं असतं. पुरुष ज्या पद्धतीने रिलॅक्स बसू शकतील आज, खरं तर धोतर जास्त रिलॅक्स असतात, पण आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला ते अनकम्फर्टेबल कधी कधी वाटतं. पण त्यामुळे ना तो आव राहतो कॉस्ट्युम्समुळे. त्यामुळे कॉस्ट्युम कधीही खूप फायदा देतात. आपलं कॅरेक्टर जे आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय त्याची सत्यता इन्हॅन्स करायला.
प्ले चांगलं पद्धतीने व्हायला. आणि विशेषतः अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये त्याचा जास्त उपयोग होतो का? खूपच म्हणजे कॉस्ट्युम ड्रामाच म्हटलं जातं खरं तर. आधी पूर्वीच्या काळात असंच म्हणायचं की आता ते पिरियड फिल्म्स हिस्टॉरिकल म्हणतात, पण पूर्वीच्या काळी आधीच्या काळातलं सत्य घटनेवर आधारित काही दाखवायचं असेल त्याला कॉस्ट्युम ड्रामा म्हणायचे. ते यासाठीच कारण आत्ताच्या काळातली वेशभूषा नाहीये ती त्या काळातली, त्याच्यात काही चेंजेस आहेत जे आपण आता पटकन आपण कुठे शूटिंगला त्याला धोतर नेसून जाऊ असं होत नाही. तर त्यामुळे त्या गोष्टींचा खूप फायदा होतो. ह्या सगळ्याच्या बरोबरीनं एक इतकी महत्वाची भूमिका झाल्यानंतर प्रेक्षकांचा काय प्रतिसाद होता? खूप छान होता. म्हणजे मला आवडत नाही पण खूप लोक मोठे लोक येऊन पाया वगैरे पडायचे माझ्या, आणि थोर लोक येऊन पाया पडायचे, आणि मला खूप वाईट वाटायचं कारण मी एक नट आहे. फक्त माझं एवढंच झालं की मला ते 3 महिने मिळाल्यामुळे माझं वाचन जास्त झालं त्या ह्याच्याविषयी, पण माझं समाजाला मी अजून काही दिलेलं नाहीये की ज्यासाठी तुम्ही माझ्या पाया पडतात. ज्यांनी दिलंय त्यांची मी फक्त भूमिका करतोय. तर पण खूप छान रिस्पॉन्स असायचा. एक काय म्हणतात ते, एक आत्ताचा होतकरू लोकांकडे काम मागत फिरणारा नट ते माधवरावांची भूमिका केलेला नट, ह्याचा डिफरन्स होता तो एक वर्षाच्या काळात. त्यांनी खूप मला तो देऊन गेला काहीतरी. ते देऊन गेल्यानंतर मराठी आणि हिंदी, कारण हिंदी तुम्ही केलेलं आहे, तर त्या दोन्ही मधल्या फरकाबद्दल काय सांगाल? फरक मराठी आणि हिंदीमध्ये खूपच आहे, आणि ते केल्यानंतर सुद्धा एक फरक लोकांच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये पडतो. म्हणजे लोक आपल्याकडे काय नजरेने बघताय, तर यांनी एक काहीतरी झालेलं आहे. फार तसा फरक पुढच्या कामांना नाही पडत फ्रँकली, कारण प्रत्येक रोल हा वेगळा असतो. आणि आपण काय म्हणतात की आता ती रिक्वायरमेंट नाहीये मी माधवरावांसारखं दिसण्याची किंवा त्यांच्यासारखं बोलण्याची. आता कम्प्लिटली वेगळं मला भूमिका जर करायची तर लोकांचं काय होतं की आपल्यावर एक जबाबदारी येते की आपण कुठल्याही परिस्थितीत ती भूमिका आपल्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. कारण पटकन शेवटी दिसणारा नट तोच असतो. कितीही व्हरायटी द्यायचा प्रयत्न केला तरी मग ते कुठेतरी एक स्माईल मध्ये, म्हणजे बऱ्याचदा मला ऑडिशन्सला याच्यानंतर सुद्धा व्हायचं, मालिका संपल्यानंतरच किमान 6-8 महिने, की तू हसतोयस माधवरावांसारखा. मी माझ्यासारखाच हसतोय, पण ते मी माधवरावांच्या कॅरेक्टरला हसणं वापरल्यामुळे ते आता माधवरावांचं हसणं व्हायला लागलं होतं. माधवरावांचं हसणं असेल पण ते मुरवणं किंवा त्या पद्धतीने वागणं, तर ह्याकरता तुम्ही जे वाचलं तर त्या माधवरावांबद्दल काय सांगा? मला खूपच दुःख झालं की मी हे आधी का नव्हतं वाचलं. की कारण आहे ना, खूप आहे ना नेते असतील, मी त्याच्यानंतर अशी खूप पुस्तकं शोधून वाचायला लागलो. मला ती सवय लागली की आजच्या काळात जो प्रॉब्लेम आहे ना तो 100 वर्षापूर्वी होता. खूप थोर नेते मार्केटिंग अभावी मागे पडले. म्हणजे माधवराव रानडेंचं कार्य खूप आहे, रस्त्याला नाव आहे, तुम्ही टाउन मध्ये गेला की त्यांचा एक पुतळा आहे, पण जनमानसांमध्ये आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे तितकं प्रचलित नाव नाहीये. ज्यांनी त्या काळात खूप जास्त देशाच्या भल्यासाठी आणि मनुष्य प्राण्याच्या विकासासाठी, आपल्या देशवासियांच्या विकासासाठी खूप कार्य केलंय. पण त्या काळातल्या मार्केटिंग अभावी, म्हणजे आज सुद्धा असे खूप नट तुम्हाला दिसतील की जे खूप एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहेत, पण आजच्या सुपरस्टारच्या पेक्षा ते कुठेतरी झाकोळले गेले. म्हणजे साधारणपणे एखादा सुपरस्टार जर 10 करोड वर्षाला कमवत असेल तर हे त्याच्यापेक्षा टॅलेंटेड नट 25,000 रुपयात वर्ष घालवत आहेत. इतपत परिस्थिती आहे. हा मार्केटिंगचा अभाव आहे, तो ह्या मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा मला जाणवतो. म्हणून मी असे खूप अननोन जे हिरोज आहेत, अनसंग हिरोज म्हणून त्याला, त्यांचं वाचायला सुरुवात केली. हा फायदा झाला. म्हणजे माधवरावांनी किती दूरदृष्टी होती. म्हणजे जेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सोडली, ही त्या काळात अत्यंत प्रभावी होती. टिळकांची ती त्या काळातली जी दृष्टी होती ती करेक्ट होती, कारण खूप माणसं एकत्र येऊन त्यांचं आपण प्रबोधन करू शकू हा त्यांचा विचार होता. पण माधवरावांची तेव्हाच ही दूरदृष्टी होती. त्यांनी पत्र लिहून सांगितलं होतं टिळकांना की देवाला रस्त्यावर आणू नका, कारण त्या काळात त्याचा नक्कीच फायदा झाला, 100% फायदा झाला स्वातंत्र्यपूर्व काळात. पण स्वातंत्र्योत्तर काळात
आपण बघतोय काय परिस्थिती आहे. त्यामुळे या लोकांची जी दृष्टी, विजन जे असतं ना ते खूप कमाल असतं. हे मला शिकायला मिळालं. छोट्या छोट्या गोष्टी असतील, आस्तिक आणि नास्तिक ह्याच्यामध्ये खूप एक पातळ सीमारेषा त्यांनी मेंटेन केली होती. एक्स्ट्रीमिस्ट नव्हते कुठल्याच बाबतीत माधवराव कधीच, की ह्या गोष्टी अशाच घडायला हव्यात नाही. त्यामुळे त्यांना नेमस्थ म्हणायचे आणि ते नेमस्थांच्या कॅटेगरीत मोडले गेले. जहालांची कॅटेगरी वेगळी होती. त्यामुळे थोडेसे दुर्लक्षित राहिलेले समाजसेवक मला वाटतात. तरी सुद्धा त्यांनी ज्या गोष्टी, ज्या संस्था स्थापन केल्या त्या कमाल आहेत. आणि आज चालू आहे सेवा सदन सारखी गोष्ट आज चालू आहे. प्रार्थना समाजाची सुरुवातच त्यांनी केली. त्याच्यानंतर मला असं वाटतं ही पुस्तकं वाचताना, मालिका करताना लोकांशी, जे विद्वान लोक आहेत आज ज्यांना इतिहासाच्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आहे, त्यांच्यावरनं एक गोष्ट लक्षात आली की ब्रिटिशांच्या हायकोर्टात काम करत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली होती की एकाच शासकातर्फे अख्खा समाज चालवणं अवघड आहे. म्हणून ब्रिटिश आज तेव्हा त्या काळात सक्सेसफुल का होते? कारण त्यांनी छोट्या छोट्या संस्था निर्माण केल्या होत्या. म्हणजे आज आपण पिनल कोर्ट वेगळं असेल किंवा इरिगेशन डिपार्टमेंट वेगळं आहे, अशा छोट्या छोट्या संस्था स्थापन करून त्यांच्या सगळ्यांच्या बॉडीचा एक हेड होता जो हे सगळं मॉनिटर करत होता. त्यामुळे ते तेवढे टेक्निकल आणि कोऑर्डिनेशन मध्ये राज्य करतो ते जगभरावर, हे त्यांनी हेरलं होतं. म्हणून त्यांनी या छोट्या संस्था स्थापन केल्या. म्हणजे सार्वजनिक सभेला ते सार्वजनिक काकांबरोबर असत, त्याच्यानंतर वक्तृत्व उत्तेजक सभा, विधवा पुनर्विवाह उत्तेजक सभा, अशा खूप त्यांनी सभा स्थापन केल्या. इव्हन साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. तर या छोट्या छोट्या संस्थांमधून देशाचं प्रबोधन होऊ शकतं. आणि जोपर्यंत आपला समाज सुशिक्षित होत नाही, त्याला एक नजर मिळत नाही, तोपर्यंत आपण स्वतंत्र होऊनही काही फायदा नाही, हे कळणाऱ्या काही नेत्यांमधले ते होते. म्हणजे मगाशी जो गणपती उत्सवाचा मुद्दा होता की 100 वर्षानंतरचं रूप जे आहे, त्यांनी खूप छान वाक्य त्यांच्या एका पुस्तकात मी वाचलं होतं की गोरा साहेब जाईल आणि काळा साहेब येऊन बसेल, बदल काहीच घडणार नाही. आणि कुठेतरी खेदानं असं वाटतं की काही अंश असंच आपल्याला समाजात वातावरण दिसतंय. मग ही सगळी दूरदृष्टी स्वतःच्या कामात कशी उपयोगी येते का? नक्कीच येते उपयोगी. कारण एक मला असं वाटतं ना की थोडासा एक्स्ट्रीमिटिझम असतो ना, एक्स्ट्रीमिटी जी असते आपली ती थोडी कमी व्हायला अशा लोकांमुळे मदत होते. कारण आज तुम्ही समाज बघितला तर एका ठिकाणी गांधीवाद प्रखर असतो आणि एका ठिकाणी सावरकरवाद प्रखर असतो. मला कायम असं वाटतं, प्रत्येक वेळी मला असं वाटतं की आजच्या काळातले आपण जे आहोत त्यांनी काही केलं नाहीये देशासाठी, आपण फक्त आपलं पोट भरण्यासाठी करतोय ना, मग तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून दुसऱ्या नेत्याला किंवा दुसऱ्या समाजसुधारकाला नावं ठेवणं, त्याला शिव्याशाप देणं हे इतकं चुकीचं आहे. म्हणजे मी गांधीवादी असेल किंवा मी सावरकरवादी असेल तरीही गांधीवादी माणसाला हे कळायला पाहिजे की सावरकरांना कधी असं वाटत नव्हतं की आपण बघा कशी देशाची वाट लावूयात, त्यांना देश पुढेच न्यायचा होता. सावरकरवाद्यांना हे कळायला पाहिजे की गांधीजींना कधीच असं वाटत नव्हतं की बघा बघा मी देशाला कसा त्रास देतो, आता देशाला कसा खाली नेतो, ब्रिटिशांच्या घशात घालतो किंवा अजून काय करतो, असं कधीच वाटत नव्हतं त्यांना. हे सावरकरवाद्यांना कळायला पाहिजे. दोन्ही नेते असतील, कुठलाही वादी असो, म्हणजे नुसतं मी आता उदाहरणादाखल सांगितलं गांधीवाद आणि सावरकरवाद, असे खूप वाद आपल्या देशात सेक्टोरियल प्रचलित आहेत. पण कुठल्याही त्या माणसाला ना देशाला मोठंच करायचं होतं, देशवासियांचं भलंच करायचं होतं. कधीतरी काहीतरी विचार चुकत असतील, काही निर्णय चुकत असतील, याचा अर्थ तो नेता, तो समाज सुधारक, तो विद्वान माणूस हा टाकाऊ नाही होत. तुमचा विचार एखाद्या नेत्याशी जुळतो याचा अर्थ समोरचा वाईट होत नाही. हे मला माधवरावांची भूमिका करताना खूप शिकायला मिळालं की तुम्ही पटकन दुसऱ्याला नावं ठेवण्याची आपली प्रवृत्ती असते. कारण आपण पांढऱ्या, आपली सगळी प्यादी पांढरीत म्हणून काळे वाईट आहेत असं एक म्हणण्याची एक पद्धत असते. पण तसं नाहीये. दोन्ही वादी जे असतात, कुठल्याही ह्याच्यातले घेऊया आपण, जातीपंथ असो किंवा राजकीय असो, सामाजिक असो किंवा अजून एनजीओ वाईज, आजकाल तुम्ही बघितलं तर एनजीओ जे असतात ते सुद्धा दुसऱ्यांना नावं ठेवतात की हे कसे पैसे, तर ते न होणं खूप गरजेचं आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत जर आपण पुढे गेलो ना
तर ज्या वेगाने आपला देश प्रगती आज करतोय ना, त्याच्या 100 टाइम्स जास्त वेगाने देश प्रगती करू शकेल. त्यावेळेला स्त्रीला, घरातल्या बायकोला शिकवणं हाच तेवढा प्रचंड पुढचा विचार होता. म्हणजे मला वाटतं रमाबाईच्या आत्मचरित्रातच लिहिलेलं आहे की 25 वर्षापूर्वी आपल्या पत्नीला शिकवावा हा विचारच मनात कोणाच्या आलेला नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर मुली येऊन शिकायला लागल्या वगैरे, हे सगळं पुढे झालं. आणि त्या काळातले खूप धाडसी निर्णय त्यांनी स्वतःही घेतले होते. तर असे खूप वेगवेगळ्या अनुषंगानं हे व्यक्तिमत्व फुलत गेलं होतं आणि ते फॉर्च्युनेटली तुम्हाला करायला मिळालं. इट्स युअर लक. आणि आज रमलकुंडच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी आपण सगळ्या त्या आठवणींना उजाळा दिला. तुम्ही आलात त्याकरता खूप थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक आभार. रसिको, पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी नवीन विषयासह, आठवणींच्या साठवणी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.